ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। अजबच, इथे भाजपने चक्क काँग्रेससोबत केली युती। मित्र पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं नवं समीकरण। मुंबईजवळच्या अंबरनाथ शहरातील नगर परिषदेमध्ये अजब समीकरण जुळून आलं आहे। येथे भाजपने मित्र पक्ष असलेल्या शिंदे सेनेला सत्तेबाहेर ठेवून बहुमताचं गणित जुळवण्यासाठी चक्क काँग्रेससोबत आघाडी केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। उमेदवारांनो, हा फॉर्म्युला वापरा आणि विजयी व्हा। अजित पवारांचा पुणे पॅटर्न, विजयासाठी दिला अनोखा कानमंत्र। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। 1300 लोकांचं गाव, तरीही महिन्याभरात 27,000 जन्मदाखल्यांचे वाटप। यवतमाळमधील गावाचं नेमकं गौडबंगाल काय? महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूरसणी या गावची लोकसंख्या 1300 आहे। मात्र तरीही या गावातून तब्बल 27,000पेक्षा अधिक जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। जिल्हा परिषदेच्या जेवणात आळ्या, मुलांनी कढीपत्त्यासारख्या काढल्या आणि नांदेडच्या शाळेतील धक्कादायक प्रकार। नांदेडच्या झेडपी शाळेच्या पोषण आहारात अळ्या आढळल्या। लहान मुलगी अळ्या वेगळ्या करून जेवत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल। विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि बाल सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न। ग्रामस्थ आणि पालकांकडून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना 72 तासात बदलले 3 पक्ष। राज्यातील नेत्यांचा वेगवान युटर्न, मतदार राजाही संभ्रमात। आगामी निवडणुकांचा विचार करता सध्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत। उल्हासनगरमध्येही त्याची प्रचिती येत असून येथील राजकीय समीकरणही दिवसागणिक बदलत आहेत। येथील प्रभाग क्रमांक 15 मध्ये अवघ्या 72 तासात घडलेल्या एका प्रकाराने महापालिका निवडणुकीतील राजकीय नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। झेडपी निवडणुकीबाबत मोठी अपडेट। आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना धाडले आदेश। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नाशिकमध्ये महायुतीतच जुंपली। भाजप आमदार सीमा हिरेंचा शिंदे गटाच्या नेत्यांवर खळबळजनक आरोप। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील मित्रपक्षांमध्येही ठिणगी पडली आहे। भाजप आमदार सीमा हिरे यांनी शिवसेना शिंदे गट नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। रितेशच्या त्या एका वाक्याने भाजप नेत्याची हवा टाईट। रवींद्र चव्हाणांनी थेट माफीच मागितली। लातूरमधील दिवंगत विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील अशी बोलगणा करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना अवघ्या काही तासातच बॅकफूटवर यावं लागलं आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। काँग्रेसमध्ये एकच बंडखोर तरी जीवाला घोर। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक 75 जागांवर लढत असल्याने त्यांच्याकडे बंडखोरीचे प्रमाण तुलनेने अगदी नगण्य असले तरी ज्या कार्यकर्त्यांना थांबवले अशांची समजूत काढून त्यांना प्रचारात सक्रिय करण्याचे आव्हान नेत्यांना पेलावे लागणार आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। माझ्या केबिनमध्ये गुपचूप येऊन लागतील तेवढे पैसे घेऊन जा, पण निवडणुकीत गद्दारी केली तर ठेचून। तानाजी सावंत यांचं मोठं वक्तव्य। शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी धाराशिव येथील एका कार्यक्रमात शिवसैनिकांना उद्देशून म्हणताना मोठं वक्तव्य केलं। जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा त्यांनी इशारा दिला।